नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अंजली अर्णववरती रागवलेली असते. म्हणून ईश्वरी अंजलीचा गैरसमज दूर करत असते. ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, तुम्ही जे काही बघितलं ना ते तुम्ही अर्धवट सत्य बघितलं. खरं तर तुमच्या रूममध्ये आम्हाला हे चेकबुक सापडलं असं आता ईश्वरी सांगायला जातच असते. तेवढ्यातच ईश्वरी गप्प बसते. अर्णवकडे बघायला लागते. तेव्हा अर्णव प्रेक्षकांनो ईश्वरीला खुणावतो आणि म्हणतो की ताईला चेकबुकबद्दल काही सांगू नकोस. तेव्हा ईश्वरी आता सांगता सांगता लगेचच गप्प बसते. ती चेकबुकचा उल्लेखसुद्धा करत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काय केलं मी सांग ना, काय केलं? काय सापडलं आमच्या रूममध्ये तुम्हाला? जे काही सापडलंय ते अंजलीला दाखवा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली, अगं मी सांगतो ना यांना आपल्या रूममध्ये काय सापडलं ते. तर या दोघांना आपल्या रूममध्ये हे चेकबुक सापडलं. आणि तेव्हा इथे अर्णवला वाटलं की मी त्याचं चेकबुक चोरलंय म्हणून. पण ते चेकबुक जरा उघडून बघ, उघडून बघ. तेव्हा इथे ईश्वरी चेकबुक उघडून बघते. तर ते सगळे चेकबुकवरती इथे आता फुल्ल्या करून ठेवलेल्या असतात. म्हणजे ते सगळे चेकबुक त्याने खराब करून ठेवलेले असतात, जेणेकरून ते चेक कुणीही वटवू नये. तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणतो, बघितलंस, बघितलंस, तो चेकबुक मी आधीच वटवून ठेवलाय. अरे माझ्यासारखा माणूस जो गरिबांची मदत करतो, स्वतःच्या स्वखर्चातून लोकांची मदत करतो, त्यांना इथे काय हवं नको ते बघत असतो. आणि तुम्ही काय केलं? माझ्यासारख्या माणसावरती चेकबुक चोरण्याचा आरोप केलात. बघा, बघ अंजली, बघ, तूही बघ. अगं ते चेक कुणी वटवू नये, त्याचा कुणी गैरवापर करू नये म्हणून मी आधीच ते सगळे चेक खराब करून ठेवलेत. उलट ही गोष्ट मी अंजली तुला सांगणार होतो की अर्णवला तू विचार की त्याच्याकडून एवढा मोठा हलगर्जीपणा कसा काय झाला. आजी, तुम्हाला माहिती आहे हे चेकबुक मला कुठे सापडलं? आपल्या अंगणामध्ये, बाहेर. तेव्हा तो ऑफिसला गेला होता म्हणून तो चेक आणून मी आतमध्ये ठेवला. त्या चेकबुकला मी कुणालाही हात लावू दिला नाही. त्याचं नुकसान होऊ नये म्हणून मी काळजी घेतली आणि त्याचं काय आता फळ मिळालं मला बघताय ना तुम्ही. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, तू चिडल्यानंतर काय करून बसशील हे माहिती आहे मला, पण आज तुझं चिडल्यानंतरचं भयानक रूप मला बघायला मिळालं. हे असं रूप मी तुझं कधीच बघितलं नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला खूप वाईट वाटत असतं की आपल्यामुळे आपल्या बहिणीला इतका त्रास सहन करावा लागला. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की मी काय म्हणते अंजली, मला माहिती आहे आपला चिंटू चुकलाय आणि तू चुकलाय ना, तर आपला चिंटू त्याची चूक आता सुधारेल. तुला माहिती आहे तो विनाकारण अशा चुका करत नाही ग. आणि तुमच्या दोघांच्या बाबतीत तर अजिबातच नाही. तेव्हा आपला चिंटू आहे ना, तो तुमची माफी मागेल. जावई बापू, तुम्ही काळजी करू नका. चिंटू, तू माफी माग बरं त्यांची. तेव्हा अर्णव म्हणतो, हो आजी, मी लगेच माफी मागतो. तो म्हणतो, जीजू, हे बघा माझा गैरसमज झाला होता आणि त्यासाठी मी तुमची माफी मागतो. खरंच सॉरी. तेव्हा राकेश म्हणतो, मला सॉरी नको म्हणूस, कळलं ना? तू तुझ्या बहिणीला सॉरी म्हण, अंजलीला सॉरी म्हण. कारण तुझ्या या वागण्याचा सगळ्यात जास्त त्रास माझ्या अंजलीला झालाय. तेव्हा इथे अर्णव अंजलीला सॉरी म्हणायला जाणार. तेवढ्यातच इथे अंजली आपल्या रूमकडे जायला सुरुवात करते. ती सरळ आपल्या रूमकडे जाते. तेव्हा इथे राकेश अंजलीचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो. तेव्हा इथे अर्णवला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे वल्लरी आता अंजलीच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला म्हणत असते की अंजली बेटा, शांत हो तू बरं. हे बघ, जे काही झालं ते सगळं मला कळलंय. आपला अर्णव आहे ना, जे काही वागला जावई बापूंच्या बाबतीत ते चुकीचंच वागला. त्याने असं करायलाच नको होतं. म्हणजे जावयावरती हात उगारणं म्हणजे, मी जर इथे असते ना तर चांगला त्याचा कान पिळला असता आणि विचारलं असतं त्याला की तो असं का वागला म्हणून. तेव्हा इथे मामा येतात आणि म्हणत असतात की वल्लरी, तू जरा शांत हो. इथे अंजलीचं सांत्वन करायला आली आहेस ना, मग तेवढंच कर. बाकीच्या गोष्टी तुला बोलायची गरज नाही आहे, कळलं तुला? अर्णवच्या बाबतीत काही बोलू नकोस. त्याने जे काही केलं ते चुकीचं नाही आहे असं मी म्हणत नाही. पण हे बघ, आपल्याला नक्की काय घडलं आहे ते इथे काहीच माहिती नाही आहे, बरोबर की नाही?
तेव्हा इथे आता अंजली गप्प बसलेली असते. ती म्हणते की चिंटू आज जे काही वागलाय ना, मी त्याच्याकडून ह्या वागण्याची अपेक्षा कधीच केली नव्हती. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अहो मामा, अंजलीला त्रास नाही होणार का? अर्णवने माझ्यावरती नको नको ते आरोप केलेत. त्याचं चेकबुक मी चोरले म्हणून, आणि त्यानंतरला माझ्यावरती त्याने हात उगारला. मग ह्या गोष्टीचा त्रास आता अंजलीला होतोय. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, जावई बापू, अर्णव चिडल्यानंतर काय करू शकतो हे तुम्हाला आज कळलंच असेल नाही का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, मामा, चिडल्यानंतर आपला चिंटू कसा वागतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आपण त्याचं हे वागणं सहन करू शकत नाही ना. ते बरोबरच आहे असं बोलू शकत नाही. त्याच्या या वागण्याला काही अर्थ नाही आहे ना मामा. तेव्हा इथे मामा म्हणतात, अंजली तू बरोबर बोलतीयस. अगं पण याआधी आपल्या चिंटूला तू असं कधीतरी वागताना बघितलेस का सांग बरं तू? तो या वेळेला चुकला. मी त्याचं वागणं पाठीशी घालत नाही आहे. अगं पण त्याला एकदा माफ कर ना. त्याला माफ करून टाक. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव विचार करत बसलेला असतो. तेव्हा इथे अंजली म्हणालेली असते की चिडल्यानंतर तू कसा वागतोस ते मला माहिती आहे. पण आज तुझं हे रूप पहिल्यांदाच बघायला भेटलं मला. तेव्हा इथे ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणते, सर प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, तू माझ्याशी बोलायला येऊ नकोस हा. माझं अजिबात सांत्वन करू नकोस तू, कळलं ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे ना, तुम्ही प्लीज बोला. पण तुम्ही माझ्यावरती रागवा तेवढे रागवा. पण हे बघा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. अजून किती वेळ तुम्ही रूममध्येच असेच बसून राहणार आहात? हे बघा, अंजली ताईंकडे जा. जो काही त्यांचा गैरसमज झालाय तो दूर करा. बोला त्यांच्याशी. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघा, तू मला सांगू नकोस मी काय करायचं आणि काय नाही. आणि तू काय मला बोलणार गं? आणि तुझ्यामुळे मी काही करणार नाही आहे. तुझ्यासारखी मुलगी आणि ते राकेशसारखा माणूस, हे दोघेजणं माझ्या आयुष्यामध्ये नसते आले तर जास्तीत जास्त बरं झालं असतं. तुमच्या दोघांमुळे आहे ना, खूप त्रास सहन करावा लागलाय मला आणि माझ्या कुटुंबालासुद्धा. तो राकेश, तो इतका नीचपणा करतो, पण माझ्या ताईसाठी आणि ताईच्या बाळासाठी मी त्याचं हे वागणं टॉलरेट करत असतो. आणि हे बघ, तू मला अजिबात सांगू नकोस की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही. तू तर गप्पच बस. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते की मला हे वागणं चिंटूचं अजिबात नाही आवडलंय. माझ्या नवऱ्यावरती त्याने हात उगारला आणि हे वागणं मी अजिबात इथे समजून घेऊ शकत नाही आणि सहनही करू शकत नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली, अगं मला माहिती आहे, हे बघ चिंटू चुकलाय ना, मग आता त्याचं हे वागणं तू पाठीशी घाल असं मी म्हणतच नाही आहे. पण जाऊ दे, जे झालं ते झालं. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, मामा, त्या अर्णवने मला मारलं त्याचं मला काही वाटत नाही आहे. पण त्याच्या या वागण्याचा माझ्या बायकोला किती त्रास झाला आहे बघताय ना तुम्ही. तेव्हा इकडे आजी आलेल्या असतात. आजी म्हणत असतात, अंजली, अगं काय हे, अजून किती वेळ इथे रडत बसणार आहेस? हे बघ, स्वतःला आणि बाळाला त्रास होईल असं काही करू नकोस. हे बघ, आपला चिंटू चुकला नाही आहे असं मी म्हणतच नाही. तो चुकला आहे. त्याने जावई बापूंवरती असा हात उगारायला नको होता. मला सुद्धा ते मान्य आहे. अगं पण म्हणून तू आता स्वतःला आणि बाळाला इतका त्रास करून घेणार आहेस का? अशा अवस्थेमध्ये तू इतकं आता रडत बसणं चांगलं नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की हो अंजली, आई अगदी बरोबर बोलते. हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा. चिंटू असा का वागला हे सुद्धा तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी असंच म्हणेन, तू फक्त त्याला हात उगारताना बघितलंस, पण त्याआधी जे काही घडलंय ते तुला काहीच माहिती नाही आहे. त्या गोष्टीसुद्धा तू समजून घेतल्या पाहिजेस आणि त्यासाठी तू अर्णवबरोबर बोललं पाहिजे. त्याला नेमकं काय म्हणायचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की सर हे बघा, तुम्ही मला माफ करावं म्हणून मी हे बोलत नाही आहे. पण सर तुम्ही अंजलीताईंबरोबर बोलून घ्या. त्यांना सांगा ना नक्की काय घडलंय ते. संपूर्ण सांगू नका, पण नक्की काय घडलं होतं, कशामुळे गैरसमज झाला, या गोष्टी तर कळल्या पाहिजे ना सर. तुमच्या अकाउंटमधून पैसे काढण्यात आलेत, ही गोष्ट तुम्ही सांगितली पाहिजे. तेव्हा तुम्ही अंजलीताईंजवळ बोलून तर घ्या. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, हे बघा, जे काही झालं ते मला माहिती आहे. अंजलीताई तुमच्यावरती आता रागवल्यात, म्हणून तुम्हीसुद्धा इथेच आता बसून राहणार आहात का? जोपर्यंत तुम्ही दोघेजण एकमेकांबरोबर बोलत नाही, तोपर्यंत गैरसमज दूर होणार नाही आहेत ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज, प्लीज तुम्ही जा आणि अंजलीताईंबरोबर बोला. तेव्हा अर्णव म्हणतो, तू गप्प बस ना.
मी ताईजवळ काय जाऊन बोलणार आहे? ती माझ्यावरती किती चिडली आहे. त्या राकेशने आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण केला आहे. मला माझ्या ताईच्या नजरेमध्ये पाडले आणि तू काय मला सांगतेस? मला काही बोलायला येऊ नकोस आणि तू इथे थांबूसुद्धा नकोस. तुला साईड तुझी दिली आहे ना, तू जा ना तुझ्या साईडला. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की तुम्ही सगळेजण प्लीज आता मला काही समजावू नका, कारण मला कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. मला आता हे सगळं विसरायला थोडा तरी वेळ लागेलच, कारण अर्णवकडून मला हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. ते आता घडलं आहे, त्यामुळे थोडा वेळ तरी मला कुणाशी काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की अंजली, स्वतःला त्रास करून काय मिळणार आहे सांग बरं तू. मी असं म्हणत नाही आहे की आपला अर्णव चुकलेला नाही आहे, पण अगं झालं गेलं सगळं विसरून त्याला माफ कर ना आता. तेव्हा इथे राकेश म्हणतो काय माफ कर? तेव्हा इथे मामा त्याच्याकडे रागाने बघतात. तेव्हा राकेश म्हणतो हो अंजली, अगं माफ कर ना आता, जाऊ दे माफ कर आता अर्णवला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते सर, हे बघा मी मान्य करते तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे, प्लीज तुम्ही नका बोलू, पण जा तुम्ही अंजली ताईंजवळ बोला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो काय बोलायचं आहे मी ताईजवळ? त्या राकेशने माझ्या ताईच्या नजरेतून पाडले मला. याआधी माझ्यामध्ये आणि माझ्या ताईमध्ये कधीच भांडण झालं नव्हतं. कधी मी तिच्यावरती रागवलेलो नाही आहे, ती माझ्यावरती रागवलेली नाही आहे. प्रत्येक वेळेला फक्त आम्ही एकमेकांना आधार दिला आहे, समजून घेतलं आहे आणि आता माझ्याकडून एवढी मोठी चूक घडली असं वाटतंय तिला. तेव्हा इथे अर्णव गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की अरे देवा, आता या बहीण भावांमधला राग कसा बाजूला करू मला कळत नाही आहे, पण आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असं आता ईश्वरी म्हणत असते. तर इथे नम्रता आपल्या रूममध्ये रुसून बसलेली असते, कपड्यांच्या घड्या करत बसलेली असते. तेवढ्या सुप्रिया येते आणि म्हणते काय गं नमू, किती वेळ झाला तू रूममध्येच बसून राहिलीस, अजूनपर्यंत बाहेर आलीसुद्धा नाही आहेस तू. तेव्हा नम्रता म्हणते आई, अगं बाहेर येऊन काय करू ना मी, सांग ना काय करू मी बाहेर येऊन? तू तर मला किचन क्लाऊडला यायला बंदी केली आहेस ना, मग मी बाहेर येऊन तरी काय करू? म्हणून मी रूममध्येच बसून राहिले. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, हे बघ नमू बाळा, मी तुला किचन क्लाऊडमध्ये का येऊ नकोस ते सांगितलं आहे ना, मी तुला त्याची कारणंसुद्धा सांगितलीत, मग तरीसुद्धा तू अशी का बोलतेस? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, हे बघ तू किचन क्लाऊडला येऊ नकोस, अगं पण तू घरातून बाहेरच येऊ नकोस असं मी तुला म्हणालेलेच नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणत असते, आई अगं पण तू आता कधी काय बोलशील ना, खरंच मला काही कळत नाही आहे. मला ना आता कुठल्याही विषयावरती बोलायचंच नाही आहे, कारण तू मला काही सांगायलाच तयार नाही आहेस. माझी आई आधी अशी वागत नव्हती. आकाश सरांजवळ सुद्धा तू चांगलं वागायचीस, पण काल तू आकाश सरांबरोबर कशी वागलीस आई? त्यांना वाईट वाटेल का, साधा याचासुद्धा विचार नाही केलास तू. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, आकाशबरोबरचं बोलणं कमी कर, हे मी तुला का सांगितलं आहे, त्याची कारणं मी तुला सांगितलीत. लोकं कितीतरी तोंडांनी बोलतात आणि माझ्या मुलीला कुणी बोललेलं मला सहन होणार नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, नाही आई, एवढंच फक्त कारण नाही आहे. मी काही आई लहान नाही आहे गं, मी काही चुकीचं करेन असं वाटतं का तुला? पण तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे ना, हे तू उघडपणे मला सांगतच नाही आहेस ना, याचा मला जास्तीत जास्त त्रास होतो आहे. आई तुझं वागणं आहे ना, अनप्रेडिक्टेबल होत चाललं आहे. म्हणजे कधी तू कशी वागशील ना, आता काही सांगू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल तुझं वागणं आहे आणि त्याचा मला जास्तीत जास्त त्रास होतो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया म्हणत असते, नमू अगं मी का वागते असं हे तुला योग्य वेळ आल्यानंतर कळेल. मी आताच तुला काही गोष्टी सांगणार नाही आहे. तू समजूतदार मुलगी आहेस ना गं, मग तरीसुद्धा मला तेच तेच प्रश्न का विचारतेस? तेव्हा नम्रता म्हणत असते की मला समजूतदार म्हटल्यानंतर सगळं संपतं का आई? ठीक आहे, तुला नसेल सांगायचं ना नको सांगू, पण मी सुद्धा आता बाहेर पडणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की नमू, हे सगळं मी इशूचा संसार वाचवण्यासाठी करते गं, म्हणून मी काही सांगत नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, जे काही घडलंय ते मला इशूच्या कानावरती घातलंच पाहिजे. म्हणून इथे आता सुप्रियाने ईश्वरीला फोन केलेला असतो. तेव्हा ईश्वरी किचनमध्ये खीर करत असते. सुप्रिया म्हणत असते, इशू बाळा काय गं कामात आहेस का? तेव्हा इशू म्हणते, हो आई, अगं किचनमध्येच आहे, बोल ना, तू बरी आहेस ना? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो गं मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात सगळे? आणि अर्णवचा राग कमी झाला आहे का? तेव्हा इशू म्हणत असते, आई मी माझे प्रयत्न सुरूच ठेवलेले आहेत. तू जसं मला सांगितलेस ना, मी माझे प्रयत्न तिथून सुरूच ठेवलेले आहेत अर्णव सरांना इथे कन्व्हिन्स करण्यासाठी.
त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी माझे सगळे प्रयत्न सुरूच ठेवलेत. तेव्हा इथे इशू म्हणत असते, आई मी इथे किचनमध्ये उभं राहून खीर करते गं. कारण का माहिती आहे? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, का गं मध्येच का तू आता खीर बनवली आहेस? तेव्हा इशू म्हणत असते, आई अगं अर्णव सर आणि अंजलीताईंमध्ये छोटंसं भांडण झालंय. त्या दोघांमध्ये याआधी कधीच भांडण झालं नव्हतं, पण आता झालंय. त्यांचा राग निघून जावा ना म्हणूनच मी खीर केली आहे. तेव्हा इथे इशू म्हणत असते, अगं मीच काय बोलत बसले, तू बोल ना आई, तू का फोन केला होतास? तेव्हा सुप्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते की इशूच्या डोक्याला आधीच तिच्या घरचं टेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये मी तिचं टेन्शन अजून नाही वाढवत. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही गं इशू, असाच तुला सहज फोन केला होता विचारपूस करण्यासाठी. बाकी सगळं काही ठीक आहे ना? हे बघ, अंजलीताई आणि अर्णव या दोघांमध्ये जे काही गैरसमज झाले असतील ना, ते मिटवण्यासाठी प्रयत्न कर हा बाळा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो आई, त्यासाठीच मी खीर बनवलेली आहे. आई तुला माहिती आहे बाबा काय म्हणाले होते मला स्कूटर शिकवताना? ते म्हणाले होते की आपण स्कूटर चालवत असताना सिग्नलला उभं राहिल्यानंतर मागून आपल्याला कितीतरी लोकं हॉर्न देतील, कितीतरी लोकं इथे आपल्याला घाई करतील, पण आपण आपली गाडी सिग्नलच्या नंतर हळूहळूच अशी पुढे न्यायची असते, असं बाबांनी मला सांगितलं होतं. तसंच मी करते आई. मी माझी गाडी संसाराची हळूहळू पुढे घेऊन जाते आणि त्याच्यामध्ये जे काही अडथळे येतील, अडचणी येतील ना, त्यासुद्धा मी हळूहळू ह्या बाजूला करणार आहे आणि तसंच मी आता करते. अंजलीताई आणि अर्णव सरांमध्ये जो काही गैरसमज झाला आहे, तो मी दूर करणार आहे आई. तेव्हा इथे इशू म्हणते, आई तुला खरंच काही बोलायचं नाही आहे ना? सुप्रिया म्हणते, नाही गं, मी तुला सहजच फोन केला होता. बरं मी आता ठेवते, आपण नंतर बोलू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की चल इशू घाई कर, लवकरात लवकर आपल्याला काम सुरू करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरीने खीर बनवलेली असते आणि ती अर्णवकडे दिलेली असते. अर्णव आपल्या अंजलीताईची माफी मागत असतो, तिला खीर भरवत असतो, आपल्या नात्यातला गोडवा वाढवत असतो. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू तुझ्यामुळे मला खूप त्रास झालाय, तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा इथे अर्णवला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. पण ईश्वरीमुळे आता थोड्याफार प्रमाणात का होईना गैरसमज दूर झालेले असतात. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो ईश्वरीला, की जा ना तू तुझ्या बाजूला जाऊन झोप ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, असं कसं सर? मला पण भूक लागली, मला पण जेवायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मग जा आणि जेव. ईश्वरी म्हणते, सर अजून तुम्ही जेवला नाहीत, तर मी एकटी कशी जेवणार सर? तुम्ही पण चला ना जेवायला. तरी इथे राकेश म्हणत असतो की चिंटूकल्या, तुझ्यामधला आणि तुझ्या ह्या बहिणीमधला हा जो काही गोडवा आहे ना, तो कडू केल्याशिवाय मी राहणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश येतो आणि म्हणतो की दादा, दादा रे दी. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं दिला? आणि इथे आकाश आणि अर्णव दोघेही जण आता टेन्शनमध्ये आलेले असतात. अंजलीला काय झालं असं आता अर्णव बघण्यासाठी खाली धावत पळत जाणार असतो.